प्रिपोजिशन. प्रिपोजिशन हे सेंटेन्स जॉइन करण्यासाठी आपण वापरत असतो. प्रिपोजिशन बघा खूप 200 जवळपास प्रिपोजिशन्स आहेत जे आपण सेंटेन्सला जॉइन करण्यासाठी वापरतो. आता इथे दिलंय TO2. टूस मीन ला कडे, फ्रॉम च्या पासून, अप वर, डाऊन खाली, ऑन वर, ओव्हर वर किंवा अंतराळी, अंडर च्या खाली, इन च्या आत, इनटू च्यातून किंवा आतून, आउट ऑफ च्यातून बाहेर, अमंग अनेकांच्या मध्ये, अराउंड च्या भोवती, टू च्यातून किंवा च्यामधून, अक्रॉस ओलांडणे, बिसाइड च्या बाजूला, नियर जवळ, बिटवीन दोघांमध्ये किंवा दोन वस्तूंच्या मध्ये, अवे च्या दूर, कडे ॲट कडे, फॉर करिता, ड्युरिंग दरम्यान, सिन्स पासून, बाय ने, टिल पर्यंत. या आहेत प्रिपोजिशनचे मीनिंग. आता आपण सेंटेन्सच्या मदत कसा यूज करायचा. एटी ॲट कशासाठी वापरतो. विशिष्ट वेळ दर्शवण्यासाठी वापरतात. ठीक आहे. दे कम ॲट 8 PM. आता टायमिंग शो करण्यासाठी आपण 80 ॲटचा म्हणजे टायमिंगच्या आधी आपण काय लावतो 80 ॲट. ठीक आहे. टायमिंग शो करण्यासाठी ॲटचा यूज करतात. देन ऑन. ऑन कशासाठी वापरतो. विशिष्ट दिवस, दिनांक, वार यापूर्वी आपण कशाचा यूज करतो ऑनचा यूज करतो. ही वेंट टू मुंबई ऑन संडे. तो मुंबईला गेला. कधी गेला संडेला. फॉर. फॉर कशासाठी यूज करतो. विशिष्ट कालावधी पूर्वी आपण फॉरचा यूज करतो आणि काही कशाकरता आपण काही काम केलं असेल तेव्हा पण आपण फॉरचा यूज करतो. इथे बघा आय हॅव नॉट सीन हिम फॉर अ मंथ. मी त्याला 1 महिन्यापासून बघितलेला नाही. ठीक आहे. फ्रॉम. एखादी क्रिया केव्हापासून सुरू होते ते सांगण्यासाठी आपण फ्रॉमचा यूज करतो. एक्झाम्पल दिले. द ट्रेन स्टार्ट फ्रॉम मुंबई. ट्रेन कुठून सुरू होते मुंबईपासून ट्रेनची सुरुवात होते. सेकंड एक्झाम्पल. आय विल स्टार्ट माय वर्क फ्रॉम संडे. मी माझं काम संडे पासून सुरू करेन. सेकंड. इन. आय एम इन. विशिष्ट कालावधीत घडणाऱ्या गोष्टींसाठी इन वापरतात. जसं की इट इज अ व्हेरी हॉट इन समर. देन द स्कूल रिमेन्स क्लोज्ड इन एप्रिल. सिन्स. क्रिया नेमकी कधी सुरू झाली त्या काळापूर्वी सिन्सचा आपण यूज करतो. ठीक आहे. आय हॅव लिव्ड हिअर सिन्स 2005. मी इथे 2005 पासून राहते. आय हॅव बीन वर्किंग. सेकंड एक्झाम्पल दिला. आय हॅव बीन वर्किंग सिन्स द मॉर्निंग. मी सकाळपासून काम करत आलेली आहे. आता ड्युरिंग. ड्युरिंग विशिष्ट कालावधीमध्ये घडणाऱ्या घटनांसाठी ड्युरिंगचा आपण काय करतो यूज करतो. जनरली वी प्ले. एक्झाम्पल दिले. जनरली वी प्ले क्रिकेट ड्युरिंग विंटर. आपण हिवाळ्यामध्ये क्रिकेट नेहमी खेळतो. बाय. सर्वसाधारण कालावधीसाठी बायचा यूज करतात. सर्वसाधारण कालावधीसाठी बायचा यूज करतात. यू मस्ट फिनिश द वर्क बाय मंडे. टिल अँड अंटिल. टिल अँड अंटिलचा सेम यूज आहे. विशिष्ट कालावधीपर्यंत अशा अर्थासाठी आपण त्याचा यूज करतो. एक्झाम्पल दिले. ही विल बी हिअर टिल नेक्स्ट मंडे. तो नेक्स्ट मंडे पर्यंत इथे मंडे पर्यंत थांबणार आहे. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल आहे. ही डिड नॉट रिटर्न बॅक अंटिल टुडे. तो आजपर्यंत आलेला नाहीये. देन बिफोर. बिफोरच्या पूर्वी अशा अर्थाने आपण याचा यूज करतो. ही रीच द बस स्टँड बिफोर 8 o'clock. तो 8 वाजायच्या आधी बस स्टँडवर पोहोचला होता. आफ्टर. च्या नंतर अशा अर्थाने आपण आफ्टरचा यूज करतो. एखादी क्रिया झाल्यानंतर आपण आफ्टर यूज करतो. म्हणजे he could send the post after 11 AM. तो 11च्या नंतर पत्र देऊ शकला. पोस्ट करू शकला. TO2. टू मीन्स लाकडे. धैया इज गोइंग टू स्कूल. धैया स्कूलकडे गेली म्हणजे जाते. फ्रॉम. च्या पासून. माय विलेज इज 50 किलोमीटर्स फ्रॉम अकोला. अकोल्यापासून माझं जे खेडेगाव आहे ते किती किलोमीटर आहे 50 किलोमीटर आहे. अप. अपचं मीनिंग काय होते वर. The children climb off the tree. मुले झाडावर उड्या मारत आहेत. चढत आहेत. Down.
डाऊन मीन्स खाली. ही रॅन डाऊन द हिल साइड. तो टेकडीवरून खाली पळाला. ऑन च्यावर. द बुक इज ऑन द टेबल. कुठे आहे? टेबलावर आहे. ऑनचे आपण दोन यूज बघितले. आपण एक डेट आणि वारच्यासाठी पण यूज करतो ऑनचा, आणि हा जो ऑन आहे तो आपण विशिष्ट म्हणजे ऑन मीन्स वर होते, त्या टेबलावर खुर्चीवर आपण एखादी वस्तू ठेवली आहे त्यासाठी आपण यूज करू शकतो. द बुक इज ऑन द टेबल. पुस्तके म्हणजे बुक जे आहे ते टेबलावर ठेवलेलं आहे. और वर च्यावर. द बर्ड्स आर फ्लाइंग ओव्हर द हेड. डोक्यावरून डोक्याच्या वर वरून पक्षी उडत आहेत. अंडर च्या खाली. द कॅट इज जम्पिंग अंडर द ट्री. झाडाखाली मांजर उड्या मारत आहे. इन आय एम इन. च्या आत. अ पेन इज इन द बॉक्स. पेन बॉक्स मध्ये आहे. इनटू च्या आत. बॉयज आर गोइंग इनटू द क्लास. मुले क्लास मध्ये वर्गात जात आहेत. आउट ऑफ च्या आतून बाहेर. एक्झाम्पल दिले. गर्ल्स आर कमिंग आउट ऑफ द क्लास. मुली वर्गातून बाहेर जात आहेत. आउट ऑफचं मीनिंग होते च्यातून बाहेर.